मराठी बोधकथा आंब्याचे झाड. एकदा एका मुलाला एक आंब्याचे झाड खूप आवडत होते. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तो तेव्हा तेव्हा त्या आंब्याच्या झाडाजवळ जात असे आणि झाडावर चढून पिकलेले आंबे तो खात होता. झाडासोबत खेळत देखील होता आणि त्या झाडाच्या सावलीत खाली तो झोपत होता. त्या मुलामध्ये आणि त्या झाडांमध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. तो मुलगा जसा जसा मोठा होत गेला तसा तसा त्यांचं आणि त्या झाडाकडे येणं जाणं हे कमी झालं होतं आणि काही दिवसांनी तर ते पूर्णपणेच बंद झालं होतं. आणि हे असं होत असल्यामुळं झाड नाराज होतं आणि एके दिवशी अचानक तो मुलगा त्या झाडाकडे येत असल्याचं पाहून झाडाला खूप आनंद होतो आणि जवळ आल्याच्या नंतर तो त्याला म्हणतो, इतके दिवस कुठे गेला होतास? मी रोज तुझी आठवण काढत होतो. चल आता आलाच आहेस तर दोघे मिळून खेळूया. मुलगा म्हणाला, आता माझं खेळायचं वय राहिलेलं नाही आहे. मला शिकून मोठे व्हायचे आहे, पण माझ्याकडे शिक्षणासाठी पैसे नाही आहेत. तेव्हा झाड म्हणाले, हे घे ना माझे सर्व आंबे. हे घेऊन तू बाजारात जा आणि आलेल्या पैशांमध्ये तुझी फीस भर. असे म्हणाल्यानंतर तो मुलगा त्या झाडांचे सर्व आंबे तोडून घेतो आणि तो आंबे विकायला जातो. एकदा का तो मुलगा गेला तर तो परत आलाच नाही आणि मग पुन्हा आंब्याचे झाड त्यांची वाट पाहत बसले होते. त्यानंतर अचानक एके दिवशी तो तरुण मुलगा झाडाजवळ आला आणि म्हणाला, आता मला माझी नोकरी लागली आहे, माझे लग्न झाले आहे, आता मला माझ्या स्वतःचे घर बनवण्यासाठी देखील आहेत आणि आता त्याकरिता माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा ते झाड म्हणाले, तू माझ्या सर्व फांद्या तोडून घेऊन जा आणि त्यापासून तुझे घर बनव. तो मुलगा त्या झाडाच्या सर्व फांद्या तोडून घेऊन जातो आणि आता मात्र झाडाजवळ काहीच उरलेलं नव्हतं. एकदम उदास आणि नाराज झाले होते ते झाड, कारण त्यांच्या फांद्या सर्व काही तोडून नेल्यामुळे त्या झाडाकडे कोणीही पाहत नव्हतं. आता झाडाने तो मुलगा पुन्हा येईल अशी आशा सोडून दिली होती, कारण पुन्हा बऱ्याच दिवसांनी त्या झाडाजवळ एक वृद्ध माणूस आला व म्हणाला, कदाचित आपण मला ओळखले नसेल, पण मी तोच छोटासा मुलगा आहे जो नेहमी आपणाकडे येत होतो व आपण माझी मदत करत होतात. आंब्याचे झाड दुःखाने बोलते, हे वृद्ध माणसा, माझ्याकडे तुला देण्यासाठी आता काही शिल्लक राहिलेलं नाही, मला माफ कर तू. ते म्हणतात ते वृद्ध माणसाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला, मी आज काही मागण्यासाठी आलो नाही, तर आज तुझ्याबरोबर मनसोक्त खेळायला आलो आहे. तुझ्या कुशीत डोके ठेवून शांत झोपायला आलो आहे. एवढे बोलून त्या वृद्ध माणसाने झाडाला घट्ट मिठी मारली आणि तो काय आश्चर्य, त्या वृक्षझाडाला नवीन अंकुरच फुटले होते. ते आंब्याचे झाड दुसरे कोणी नसून आपले आई वडील आहेत. जेव्हा आपण छोटी असतो तेव्हा त्यांच्याबरोबरच हसतो, खेळतो आणि जसं जसं मोठं होता जातो आपण तसं तसं त्यांच्यापासून दूर होत जातो. आज अनेक आई वडील त्या झाडाप्रमाणेच आपल्या मुलांची वाट पाहत आहेत, कारण जाऊन त्यांची भेट घ्या, त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि मग पहा वृद्धपण काळात त्यांनाही आनंदाचे अंकुर फुटतील. अशाच प्रकारे ही कथा इथेच संपते. आपली ही कथा तुम्हाला कशी वाटली या कथेविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला फॉलो करा. धन्यवाद.